नमस्ते. मी सौ वंदना तरकसे. स्वअनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. वटपौर्णिमेनिमित्त सर्व सख्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वटपूजनाचा मुहूर्त सकाळी 10:38 असल्यामुळे सर्व सख्यांनी आजच पूजा साहित्य थाली तयार करून ठेवल्यास उद्या घाई होणार नाही. काय साहित्य लागेल पूजेला? चला पाहूया. 6 विड्याची पाने, सुपाऱ्या, हळद, कुंकू, गंध, अक्षता, सुताच्या दोऱ्याची गुंडी, धूप, दीप, कापूर, जोड जानवं, वस्त्रमाळ, फुलं, ओटीसाठी खण वा ब्लाउज पीस, गहू, आंबे, खोबऱ्याचे तुकडे, सुपारी, खारीक, हळकुंड, बदाम, नाणी, शुद्ध जलाचा तांब्या, पंचामृत, नैवेद्यासाठी साखर वा खडीसाखर आणि सौभाग्याचं वाण. उद्या साज शृंगार करून वटपूजनासाठी वडाच्या झाडाखाली जायचे आहे. उगाच झाडाच्या फांद्या घरी आणून पूजा करण्यात काहीच अर्थ नाही. वटवृक्षाचं सानिध्य, स्पर्श, तेथील प्राणवायूयुक्त शुद्ध हवा यांचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष वटपूजनच हवे. शिवाय आपण भरलेल्या ओटीतून सांडलेले गहू, फळे, साखर, खार, पक्षी, कीटक यांना अन्न म्हणून उपयोगी पडणार आहे. चला तर आता जाणून घेऊया पूजा विधी. वटवृक्षाखाली स्वच्छ जागी साहित्य मांडणी करून घ्यायची आहे. 2 जोड पानांवर अक्षता ठेवून त्यावर 2 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. एका जोड पानावर खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, हळकुंड ठेवायचे आहे. उजव्या हातात पाणी, अक्षत, फूल घेऊन संकल्प करायचा आहे. मम वैधव्यादी सकल दोष परिहारार्थम ब्रह्म सावित्री प्रीत्यर्थम सत्यवत सावित्री प्रीत्यर्थंच वट सावित्री व्रतमहम करिष्ये असे म्हणून पाणी खाली सोडून द्यावे. त्यानंतर एका विड्यावरील सुपारीस ओम गंग गणपतये नमः असे म्हणून आवाहन करावे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी, पंचामृत स्नानं समर्पयामी, पुनश्च शुद्धोदक स्नानं समर्पयामी असे म्हणून फुलांनी पाणी, मग पंचामृत, पुन्हा पाणी शिंपडावे. कार्पास वस्त्रे समर्पयामी म्हणून कापसाची वस्त्रे व वस्त्रमाळ घालावी. यज्ञोपवितं समर्पयामी म्हणून जानवं वा ते नसल्यास अक्षता व्हाव्यात. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी म्हणत गंध लावावे. हरिद्रा कुंकुमं समर्पयामी म्हणत हळद कुंकू वहावे. अक्षतां समर्पयामी असे म्हणत अक्षता अर्पण कराव्यात. दुर्वांकुर समर्पयामी असे म्हणून दुर्वा वा नसल्यास अक्षता वहाव्यात. पुष्पम समर्पयामी म्हणून फुलं वहावीत. धूपं दर्शयामी, दीपं दर्शयामी असे म्हणत धूप आणि दीप ओवाळावा. नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत खारीक, खोबरं आदी ठेवलेल्या पानावर साखर ठेवून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दुसऱ्या जोड पानावर ठेवलेल्या सुपारीस सावित्री कल्पून तिचीही पूजा करायची आहे. तिला अर्घ्य देताना अवैधव्यंच सौभाग्यं देहित्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश्च सौख्यंच गृहाणार्घ्य नमोस्तुते हा मंत्र म्हणावा. सावित्रीची पूजा झाल्यानंतर खण ठेवून गहू, आंबे यांनी तिची ओटी भरावी आणि सौभाग्याचं वाण द्यावं. त्यानंतर वटवृक्षाच्या मुळाशी शुद्ध जल, पंचामृत, पुन्हा शुद्ध जल अर्पून वस्त्रमाळ घालून गंध, हळद, कुंकू, अक्षत, फुलं यांनी पूजन करावे. धूप, दीप, नैवेद्य दाखवून पुढील मंत्र म्हणावा. यथा शाखा प्रशाखाभिर वृद्धोऽसि त्वं महीतले तथा पुत्रेश्च पौत्रेश्च संपन्नं कुरु मा सदा. सुताचा दोरा गुंढाळत वटवृक्षास 7 प्रदक्षिणा घालाव्यात. पतीस दीर्घायुष्य, आरोग्य यासह पुत्र, पौत्र या सर्वांसाठीच उत्तम आरोग्य व ऐश्वर्य मिळण्याची प्रार्थना करावी. सवाष्णींना हळद कुंकू लावून ओटी भरून ही पूजा संपन्न करावी. माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील. धन्यवाद.